नमस्कार, मी वासुदेव जोशी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. मंगळवेढ्यात चोरी केल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलाचा खून, आरोपीस अटक. सोलापुरात पुन्हा आढळले 90 पॉझिटिव्ह. सोलापूर ग्रामीण भागात आढळले नव्याने 20 जण पॉझिटिव्ह रुग्ण. विवाहितेची आत्महत्या, पती सासू सासरा विरोधात गुन्हा. सासरच्या छळास कंटाळून दायटेत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या. आणि बोराळे येथे आढळला एक तरुण पॉझिटिव्ह. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. घरातील व शेजारच्या दुकानातील लहान मोठ्या चोऱ्या केल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलाचा मंगळवेढा शहरातील शनिवार पेठेत खून करण्यात आला असून या प्रकरणी लखन विलास जाधव वय 35 याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण सुरेश विटकर वय 13 राणा दुधनी तालुका अक्कलकोट असे त्या खून झालेल्या मुलाचे नाव आहे. दिनांक 2 जुलै रोजी रात्री 10च्या दरम्यान यातील आरोपी लखन जाधव याने मयत अल्पवयीन मुलगा लक्ष्मण हा घरातील आणि शेजारच्या दुकानातील लहान मोठ्या चोऱ्या करतो म्हणून शनिवार पेठेतील जय भवानी कॉलनीत राहते घरी लाथाबुक्क्याने मारहाण करून खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची निर्जन ठिकाणी खड्डा खोदून त्यामध्ये पूर्ण त्याची विल्हेवाट लावली. तसेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुलगा हरवल्याची खोटी तक्रार देण्यास मयत मुलाची आजी श्रीमती भंगारेखा चंद्रकांत माळेकर वय 63 वर्ष हीच प्रवृत्त केले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बामणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी करीत आहेत. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 142 अहवाल निगेटिव्ह आले असून 90 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 61 पुरुष तर 29 महिलांचा समावेश होतो. बुधवारी 302 प्रलंबित तपासणी अहवाल असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. बुधवारी 59 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत. बुधवारी 5 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये याचा मृत्यू झाल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. आजपर्यंत 2942 पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या इतकी झाली आहे. तर आजपर्यंत एकूण 287 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1121 इतकी आहे. तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1534 इतकी समाधानकारक आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी ग्रामीण भागातील 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 12 पुरुष तर 8 महिलांचा समावेश असून 29 जण बरे झाले आहेत. यात 14 पुरुष व 15 महिलांचा समावेश होतो. सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 607 इतकी झाली आहे. यामध्ये 387 पुरुष तर 220 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तर आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 23 पुरुष तर 7 महिलांचा समावेश होतो. जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 307 आहे. यामध्ये 202 पुरुष 105 महिलांचा समावेश होतो. आजपर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 270 आहे. यामध्ये 163 पुरुष तर 107 महिलांचा समावेश होतो. कर्ज फेडण्यासाठी माहेरहून 1.5 लाख रुपये घेऊन येण्यासाठी व अन्य कारणावरून केलेल्या मानसिक छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी पती सासू व सासरा विरोधात पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोंदवण्यात आला आहे. संगीता राजेंद्र जाधव राहणार पंढरपूर यांनी याबाबत फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटलं आहे की सासरी होणाऱ्या छळास कंटाळून माझी मुलगी प्रणाली हिने आत्महत्या केली आहे. सासरकडची मंडळी तिला 1.5 लाख रुपये घेऊन येण्यासाठी तगादा लावत होती. या प्रकरणी जावई पृथ्वीराज महादेव पाटील, सासू लता पाटील व सासरे महादेव पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पिकअप घेण्यासाठी माहेरून 1 लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेला शिवेगाळ दमदाटी केली.
नातेवाईकाच्या लग्नात अर्धा तोळे सोने देऊनही पती व सासूने विवाहितेचा पुन्हा माहेरून सोने घेऊन ये म्हणत मारहाण व छळ केला. सासरच्या त्रासाला कंटाळून स्वप्नाली काशीलिंग कोळेकर राहणार धायटी तालुका सांगोला या विवाहितेने घराच्या पत्र्याच्या अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत स्वप्नालीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू लक्ष्मी रामा कोळेकर व नवरा काशीलिंग रामा कोळेकर दोघे राहणार धायटी तालुका सांगोला यांच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी दत्तात्रय श्रीरंग यमगर राहणार वाखरी तालुका पंढरपूर यांची मुलगी स्वप्नाली हिचा विवाह धायटी तालुका सांगोला येथील काशीलिंग रामा कोळेकर यांच्याशी 2017 मध्ये झाला होता. लग्नानंतर वर्षभर स्वप्नालीला सासरच्या लोकांनी नीटनेटके नांदवले. त्यानंतर तिला स्वयंपाक येत नाही, तू मला चहा करीत नाही, जनावराचे काम करीत नाही अशा कारणावरून तिची सासू लक्ष्मी घालून पाडून बोलत असे शिवीगाळ करत होती. पती काशीलिंग याने पिकअप घेण्याकरिता माहेरून 1 लाख रुपये घेऊन ये म्हणून स्वप्नालीला शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून पैसे आणण्यास भाग पाडले. तसेच माहेरून अर्धा तोळे सोने आणण्यासाठी पती व सासू छळ करत असल्याचे स्वप्नालीने आईवडिलांना सांगितले होते. त्यानंतर नातेवाईकांच्या लग्नात स्वप्नालीच्या वडिलांनी जावई काशीलिंग यास अर्धा तोळा सोने घातले होते. स्वप्नालीला नवरा व सासू पुन्हा माहेरून सोने घेऊन ये, नाहीतर इथून निघून जा म्हणून दररोज मारहाण करीत होते. वारंवार होणाऱ्या सासरच्या छळाला कंटाळून स्वप्नालीने राहत्या घराच्या पत्र्याच्या अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत दत्तात्रय श्रीरंग यमगर यांनी मयत स्वप्नालीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू लक्ष्मी रामा कोळेकर व तिचा नवरा काशीलिंग रामा कोळेकर दोघे राहणार धायटी तालुका सांगोला यांच्या विरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील एक 45 वर्षीय तरुण बँकेच्या कामानिमित्त सोलापूर येथे गेल्याने तेथील मित्रांच्या संपर्कात आल्याने त्याचा बुधवारी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली. बोराळे येथील 45 वर्षीय तरुण दिनांक 2 जुलै रोजी सोलापूर येथे बँकेत गेला होता. त्याच दिवशी बँक कामकाज करून तो आपल्या बोराळे गावी परतला होता. सोलापुरात तो इतर मित्रांना भेटला होता. सदर मित्र कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कामुळे दिनांक 6 रोजी त्या तरुणास त्रास जाणवू लागल्याने खाजगी हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यासाठी गेला होता. त्याची कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल बुधवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आला आहे. हे वृत्त सर्वत्र तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पसरल्यानंतर नागरिकांमधून एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत मंगळवेढ्यात एकही व्यक्ती कोरोना बाधित नसल्यामुळे मंगळवेढ्यातील नागरिक टेन्शनमुक्त होते. बोराळे येथील पॉझिटिव्ह आलेल्या तरुणामुळे तालुक्याचे टेन्शन वाढले आहे. सध्या बोराळे गावात कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचे कामकाज प्रशासनाकडून सुरू आहे. सदर पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.